आता बातमी आहे माओवादाबद्दलची। कारण माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता, संघटनेचा प्रमुख, माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य देवजी उर्फ तिपिरी तिरुपती आणि त्याचा सहकारी केंद्रीय समिती सदस्य मल्ला राजू रेड्डी यांनी 16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त होतीये। येत्या 2 दिवसांमध्ये अधिकृत घोषणाही होऊ शकते अशीही शक्यता आहे। देवजी हा माओवाद्यांच्या संघटनेचा प्रमुख आहे आणि बसवराजूनंतर त्याची निवड झालेली आहे। देवजीच्या शोधासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू असतानाच देवजीनं सहकाऱ्यांसोबत तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचं उच्चपदस्थ विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 मराठीला माहिती दिली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या 1991 मध्ये देवजीच्या नेतृत्वात माओवाद्यांनी अपहरण केलं होतं। शेकडो जवानांच्या हल्ल्यामध्ये घटनांचं नियोजन देवजीच्या नेतृत्वात झालंय। सगळ्या राज्यांचा मिळून 10 कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस त्याच्यावर होतं। माओवाद संपुष्टात आणण्याच्या केंद्र सरकारनं दिलेल्या वेळेपूर्वीच 40 दिवसांपूर्वीच माओवाद्यांचा नेता देवजीनं आत्मसमर्पण केल्यानं माओवादी संघटना नेतृत्वहीन होण्याची शक्यता दिसतेय। येत्या 2 दिवसात तेलंगणा पोलीस अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत महेश तिवारी जोडले गेलेत, अधिक माहिती देत आहेत। नक्षलवाद ते माओवादी संघटना हा गेल्या 40 वर्षातला जो प्रवास आहे बंदुकीच्या नावावर क्रांती घडवण्याचा, त्यामध्ये जे काही मोठी नावं आहेत त्यामध्ये गणपती, भूपती, चेरकुळी राजकुमार, RK रामकृष्णा आणि त्यासोबत मोठं नाव होतं रमेश अण्णा उर्फ देवजी उर्फ तिप्पिरी तिरुपती आणि बसवराजू। यामध्ये आपण बघितलं तर काही नेते ठार झालेले आहेत, काही नेत्यांचा मृत्यू झालाय। भूपती सारखा जो मोठा नेता बौद्धिक चेहरा आहे माओवाद्यांचा, त्यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केलं होतं। मात्र एक जे मोठं नाव होतं बसवराजू चकमकीत ठार झाल्यानंतर ते होतं देवजीचं। देवजी हा रमेशण्णा नावाने, देवण्णा नावाने गडचिरोली जिल्ह्यात 1982 ते 1991-92 पर्यंत सक्रिय होता। त्या काळात गडचिरोली जिल्ह्यात माओवादी संघटना मजबूत करण्यासह धर्मराव बाबा आमदार असताना सिरोंचाचे त्यावेळी त्यांचं अपहरण देवजीनं घडवलं होतं। पहिला भूसुरुंग स्फोट ज्यामध्ये 11 SRPचे जवान ठार झाले होते, हे सुद्धा देवजी नेतृत्वात घडलेली घटना होती त्या काळात। म्हणजे देवजी हे खूप मोठं नाव आहे आणि देवजी सारखा सेंट्रल मिलिटरी कमांडचा जो नेता होता, ज्याला गुरिल्ला पद्धतीनं LTTनं जी प्रशिक्षण दिलेलं आहे त्या प्रशिक्षणाला अनुरूप सुरक्षा यंत्रणावर कसं हल्ला करायचं, जंगलात सुरक्षा दलांना कसं घेरायचं, अँबुशमध्ये त्यांना ठार मारायचं, याचं पूर्ण त्याच्यात एक निष्णात तरबेज असलेला नेता म्हणून त्याची ओळख होती। हिडमा सारखा मोठा माओवादी नेता त्यांनीच तयार केलेला आहे। 2008 मध्ये 76 जवान जे दंतेवाडा जिल्ह्यात शहीद झाले होते, त्या संपूर्ण घटनांचं नियोजन देवजीनं केलं होतं। राणी बदलीमध्ये 40 जवान शहीद झाले होते CRPFचे, त्या घटनांचं नियोजन देवजीनं केलं होतं। यावरून देवजी हा किती मोठा चेहरा आहे आपण समजू शकतो। म्हणजे तांत्रिकदृष्ट्या संघटनेला मिलिटरी पद्धतीच्या लढ्यामध्ये एक वेगळ्या दृष्टीनं नेण्यामध्ये देवजीची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि असा नेता सर्वोच्चपदी गेला होता। त्यानंतर संघटना पुन्हा एकदा मोठी होईल का अशी शक्यता असताना गेल्या वर्षी काही नेते ठार झाले आणि त्याच्यानंतर सुरक्षा यंत्रणांची संपूर्ण नजरा या देवजीवर वळल्या की देवजी नेमकं कोटा आहे। कर्रेगुट्टा पहाडावर गेल्या वर्षी मोठं ऑपरेशन झालं होतं, त्यातून देवजी आणि हिडमा बचावले होते। आता परत एकदा देवजीच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणांनी आपलं लक्ष केंद्रित केलं होतं। 31 मार्च पर्यंत माओवाद संपवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं टार्गेट असताना देवजीला शोधण्यासाठी हे प्रयत्न सुरू होते। 2 दिवसापूर्वी कर्रेगुट्टा पहाडावर एक मोठं ऑपरेशन सुरू होतं। अशा अवस्थेत तेलंगणाच्या SIB समोर देवजीनं 16 माओवादी सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती आपल्याला उच्च पदस्थ सूत्रांनी जी आपल्याला नेटवर्क 18 ला माहिती दिलेली आहे, त्यानुसार देवजी हा तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात आहे। आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे ते देवजी सोबत माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेला मल्ला राजू रेड्डी आहे, आणखी काही मोठे नेते असण्याची शक्यता आहे। देवजीचं आत्मसमर्पण येत्या 2 दिवसात तेलंगणा पोलीस अधिकृतपणे घोषित करण्याची शक्यता आहे। देवजीचं आत्मसमर्पण हे माओवादी संघटनेला मोठा हादरा आहे। माओवादी संघटना आता नेतृत्वविहीन झाल्यातच जमा आहे असं आपण म्हणू शकतो। जे काही माओवादी आहेत, कॅडर आहेत,
ते आता नेत्याशिवाय जंगलात सुरक्षा सोबत कसं लढतील हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचा जो मोराल जो आहे तो सुद्धा डाऊन होण्याची शक्यता आहे. लवकरच नक्कीच शक्यता आहे, कारण केंद्र सरकारच्या आदेशानुसार 31 मार्च पर्यंत यांनी सगळ्यांनी पकडणं अपेक्षित होतं. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.